हॅलो स्टुडंट्स, मोमेंट ऑफ इनर्शिया स्टडी करत आहोत आपण. आणि मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये आपल्याला आता मोमेंट ऑफ इनर्शिया रॉड माहिती आहे, रेक्टँगल माहिती आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग और डिस्क, सिलेंडर, सिलेंडरमध्ये होलो सिलेंडर, सॉलिड सिलेंडर, स्पियर, स्पियरमध्ये होलो स्पियर आणि सॉलिड स्पियर, इतके बॉडीज आणि इतक्या शेपच्या मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आतापर्यंत स्टडी केले. आता आपल्याला ज्या नेक्स्ट मोमेंट ऑफ इनर्शिया स्टडी करायचे आहेत त्या लॅमिनाच्या आहेत. त्याच्यामध्ये आहे ट्रायंगल. सो एक ट्रायंगल असेल जो ट्रायंगल शेपचा एखादी प्लेट असेल ॲक्च्युली. ट्रायंगलच्या नंतर आपल्याला पाहिजे आहे कोन. ओके, आणि कोनचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपलं स्टडी झाल्यानंतर आपण या टॉपिकवर येणारे एक न्यूमेरिकल्सचा स्टडी सुरू करणार आहोत. बट त्याच्या अगोदर असेल आपला एक छोटासा आणि खूप महत्त्वाचा टॉपिक असेल पॅरलल आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. आणि त्याच्यावरूनच आपण मोमेंट ऑफ इनर्शियाची न्यूमेरिकलची स्टडी खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो. ओके, सो आतापर्यंत जर का तुम्ही सिक्वेन्समध्ये व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच हा टॉपिक खूप इझिली झालेला आहे आणि सोपा झालेला आहे. ठीक आहे ना. काही या किंवा नेक्स्ट व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला लवकरच एक वर्कशीट ह्याच्यासोबत अटॅच मिळेल. बट आय डोंट नो मिळेल की नाही मिळणार, अदरवाईज व्हॉट्सअप वगैरेवर तुम्हाला मिळून जाईल. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ट्रायंगुलर लॅमिना. सो मोमेंट ऑफ इनर्शिया MI ऑफ ट्रायंगल. हा आपला टॉपिक आहे आज, मोमेंट ऑफ इनर्शिया. इझी आहे. यासाठी मी एक ट्रायंगल घेतोय. हा एक ट्रायंगल आहे. ओके, या ट्रायंगलचा हा याला म्हणतात बेस, है ना. हा झाला बेस. हा जो बेस आहे या बेसची विड्थ आहे बी आणि ही आहे या ट्रायंगलची हाईट. सो दिस इज हाईट. आपण या हाईटला एच नाव देऊया. एच ही एच मीटर, एच सेंटीमीटर, एच युनिट एवढी हाईट आहे आणि त्याचा बेस आहे. हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल या बेस मधून जाणाऱ्या ऍक्सिस भोवती फिरत आहे. म्हणजे असं फिरत. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ट्रायंगुलर लॅमिना अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट बेस. बेस मधून जाईल आणि बेस भोवती तो ट्रायंगल असं फिरत राहील. तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल. ओके, सो याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपल्याला यम समजा त्याचं मास आहे या ट्रायंगलचा. बघा ट्रायंगल हा जो आहे हा सॉलिड ट्रायंगल आहे बरं का. म्हणजे तुम्ही असं समजू नका की हे साईडला फक्त साईड्स आहे आणि इथे काहीच नाही आहे. इथे पूर्ण मास आहे, ट्रायंगल आहे. नाही तर हे 3 रॉडचा न्यूमेरिकल होईल की 3 रॉड ट्रायंगुलर शेपमध्ये लावले है ना. तो नाही आहे, हा आहे एक ट्रायंगल आहे पूर्ण भरलेला. ठीक आहे, याच्यामध्ये पूर्ण मास आहे. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला या ट्रायंगलचा. यासाठी आपण ट्रायंगलचा बेस घेतला बी आणि हाईट घेतली एच आणि ट्रायंगल जो फिरणार आहे तो अबाउट बेस म्हणून जाणार आहे, ऍक्सिस भोवती फिरणार आहे. सो या केसमध्ये सर्वात आधी आपण पाहूया की व्हॉट इज द मास पर युनिट एरिया. मास पर युनिट एरिया ऑफ द दिस प्लेन किंवा दिस ट्रायंगल इज सिग्मा. सो हे काय मास पर युनिट एरिया, पुढे विसरू नका. सो सिग्मा मास पर युनिट एरिया. सो याचं मास एम आहे. आता एरिया किती होईल ट्रायंगलचा. ट्रायंगलचा एरिया 1/2 बेस इंटू हाईट. सो 1/2 BH. सो सिग्माची किंमत झाली ट्वाइस M/BH. ओके, आता आपण ह्या स्टेप्स जर तुम्ही रेग्युलर ऐकत असाल तर तुम्हाला माहिती ह्या स्टेप्स आहे. या स्टेप्समध्ये आता आपण एक एलिमेंट घेणार आहे. सो एलिमेंट घेतला मी या ठिकाणी एक अशा पद्धतीचा एक स्ट्रीप घेतली. या स्ट्रीपची थिकनेस खूप कमी आहे, त्याच्यामुळे ह्या स्ट्रीपला जर का मी असं पाहिलं तर ही एक रेक्टँग्युलर शेप आणि याची जी थिकनेस आहे ही थिकनेस घेऊया आपण DY. ठीक आहे ना. म्हणजे या रेक्टँगलची थिकनेस झाली DY आणि याची ही जी लेंथ आहे ही लेंथ घेऊया L. म्हणजे या रेक्टँगलची लेंथ झाली L. ओके, आता असं आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन्स करायचे म्हणून असं समजा की हा जो बेस पासून ही जी स्ट्रीप आहे, ठीक आहे, ही स्ट्रीप ही जी मी कन्सिडर केली ही एलिमेंट, हा एलिमेंट इथून Y डिस्टन्सवर आहे. किती डिस्टन्सवर आहे? Y. समजून आलं ना. ही याची लेंथ L आहे आणि ही जी स्ट्रीप आहे ही इथून Y डिस्टन्सवर आहे. म्हणजे Y एवढा हाईटला आहे. सो इथून इथपर्यंत हे डिस्टन्स किती राहील बरं. एकूण डिस्टन्स आहे H, म्हणजे हाईट H आहे. H मधून Y गेला, सो हे ते H - Y राहील आणि हा DY खूप स्मॉल आहे, नेग्लिजिबल, खूप स्मॉल आहे. ठीक आहे ना. सो हे आपण कन्सिडर केलं. ठीक आहे. ओके, आता मला सांगा की या स्ट्रीपचं मास किती होईल. सो मास ऑफ एलिमेंट आहे ना, मास ऑफ एलिमेंट.
सो मास ऑफ एलिमेंट, या एलिमेंटचं मास काढायचं आहे. सो एलिमेंटचं मास आपण घेऊया डीएम. सो डीएम इज इक्वल्स टू, हे आहे सरफेस डेन्सिटी ना, म्हणजे मास पर युनिट एरिया. ओके, मास पर युनिट एरिया. सो सिग्मा आणि इंटू एरिया ऑफ स्ट्रीप. आता ही स्ट्रीप रेक्टँगल आहे, तिची लेंथ एल आणि विड्थ dy. सो एल इंटू dy. ओके, हे सिग्मा मास पर युनिट एरिया. बघा जी मध्ये या सिग्माच्या व्हॅल्यूज देऊन काही न्यूमेरिकल्स आलेले आहे, ठीक आहे ना. सो त्याच्यामुळे सिग्मा लक्षात घ्या. सो आपण काय केलं, एक ट्रायंगल घेतला, ट्रायंगल्समध्ये हे लागले गिव्हन्स आहे तुमच्यासमोर डायग्राम. सरफेस घेतलं, सरफेस एरिया मास पर युनिट एरिया घेतलं त्याचं, आणि या एलिमेंटचं मास काढलं. आता मला एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा. सो एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होईल, एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया तो डी आहे. आता या ऍक्सिस भोवती ही स्ट्रीप अशी फिरणार आहे, म्हणजे हे मास या ऍक्सिस भोवती फिरणार आहे. सो मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर, मास तर डीएम आहे या स्ट्रीपचं, आणि डिस्टन्स किती आहे वाय, सो वाय स्क्वेअर. ओके, आता डीएम इंटू वाय स्क्वेअर. आता डीएमची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे, ती आहे सिग्मा इंटू यल इंटू डी वाय इंटू वाय स्क्वेअर. ओके, आता मी याला इंटिग्रेट करणार आणि पूर्ण लॅमिनारचं मला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार. ती स्टेप चालू आहे आपल्या. सो इथे काय होतं की इथे वाय आणि डी वाय यांचं व्हेरिएबल आहे, पण हा यल बघा, ही याची लेंथ आहे. मला सांगा, ही या स्ट्रीप पासून हे पूर्ण ट्रायंगल बनलेलं आहे. ही स्ट्रीप जर का मी इथेची घेतली तर या यलची किंमत जास्त आहे आणि ही लेंथची किंमत कमी कमी होत जाते. म्हणजे हा जो यल आहे हा कॉन्स्टंट आहे का, नाही, हा कॉन्स्टंट नाही, हा व्हेरिएबल झाला. आणि म्हणून मग याला तर आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल व्हेरिएबल व्हॅल्यू असल्यामुळे, पण हा तर वायचं फंक्शन नाही आहे, मग याला वायच्या फंक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, गो रिलॅक्स, ठीक आहे ना. बघा, आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे, याला इंटिग्रेट करून आपल्याला या प्लेन लॅमिनारचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार आहे, बरोबर आहे. पण याला इंटिग्रेट करण्यासाठी ते सिग्मा आहे, सिग्मा कॉन्स्टंट, कारण की प्लेन लॅमिनारचा मास पर युनिट एरिया तर कॉन्स्टंट राहणार आहे. वाय आणि डी वाय, वाय म्हणजे काय, तर या ऍक्सिस रोटेशन पासून या स्ट्रीपचं डिस्टन्स. जर का मी स्ट्रीप वरची निवडली असती किंवा खूप खालची निवडली असती तर वाय बदलला असता. सो वाय व्हेरिएबल झाला. आणि याच्यासोबत एल आहे. आता एल म्हणजे या स्ट्रीपची लेंथ, या स्ट्रीपची लेंथ इथे जास्त होईल बेसवर आणि इथे कमी कमी होत जाईल, म्हणजे एल पण व्हेरिएबल झाले, म्हणजे दोन व्हेरिएबल झाले. दोन व्हेरिएबलचं इंटिग्रेशन होणार ना, आपल्याला एकच व्हेरिएबल ठेवावं लागेल तेव्हा इंटिग्रेशन करणार आपण. मग या ठिकाणी आपल्याला या एलची व्हॅल्यू काढायची इन टर्म्स ऑफ वाय, ठीक आहे ना. आता एलची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ वाय काढण्यासाठी आपण सिमिलर अँगल ट्रायंगल शोधूया. बघा, दोन ट्रायंगल घेऊया. एक वरचा ट्रायंगल, हा पॉईंट त्याचा 1 2 3, म्हणजे त्याची हाईट एच मायनस वाय आणि लेंथ यल. असा एक ट्रायंगल की ज्याची हाईट किती एच मायनस वाय आणि लेंथ किती यल. आणि आणखी एक ट्रायंगल, जो ट्रायंगल असते की ज्याची हाईट एच आहे आणि त्याची बेस बी आहे. ओके, मग ह्या दोन ट्रायंगलमध्ये इथलचा अँगल आणि हा अँगल सेम असणार, हा अँगल आणि हा अँगल सेम असणार, आणि हा तो कॉमन अँगल असणार, ठीक आहे ना. म्हणजे यांचे अँगल्स कसे आहेत, सेम. मग सिमिलर अँगल ट्रायंगल प्रॉपर्टीनुसार यांच्या रेशो घेऊया यांच्या लेंथचे. सो ही हाईट एच अपॉन वाय आणि ही पूर्ण हाईट यांचा रेशो, आणि या लेंथचा आणि बीचा रेशो सेम राहील. बघा, एल, ओके, एल अपॉन बी इज इक्वल्स टू एच मायनस वाय अपॉन एच. ओके, नसेल समजलं म्हणजे समजूनच घ्यावं लागेल, तुम्हाला या लेवलपर्यंत पोहोचावंच लागेल, ठीक आहे. ही जॉमेट्री आहे, सिंपल जॉमेट्री. ओके, ठीक. आता मला एल ची किंमत पाहायची आहे, तर एल ची किंमत झाली एच मायनस वाय अपॉन एच इंटू बी. ओके, सो दॅट इज इझिली कॅन बी रिटन एज एच मायनस वन मायनस वाय अपॉन एच इंटू बी. बघा, ही एल ची व्हॅल्यू आली. आता एल ॲज अ फंक्शन ऑफ वाय आलं. बघा, एल ची व्हॅल्यू ॲज अ फंक्शन ऑफ वाय आलं, म्हणजे वाय त्याच्यामध्ये आहे. सो आता डी आय इज इक्वल्स टू काय होईल, सिग्मा एल ची किंमत आली इन ब्रॅकेट 1 मायनस वाय अपॉन एच इंटू बी. ओके, ही एल ची व्हॅल्यू पुट केली आणि आता डी वाय वाय स्क्वेअर. ओके, सो इझिली सिग्मा इंटू बी इन ब्रॅकेट 1 मायनस वाय अपॉन एच इंटू वाय स्क्वेअर डी वाय. ओके, so it is equals to sigma into b in bracket y square minus y cube upon h into dy. Okay, so simple calculations के लिए थे, nothing, ठीक है ना. Now आता याला इंटिग्रेट करूया आपण. सो डी आय चे इंटिग्रेशन घेतलं तर पूर्ण या ट्रायंगलचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. सो आय इज इक्वल्स टू इंटिग्रेटिंग दिस, सो इंटिग्रेशन, ओके, integrations of sigma b bracket y square minus y cube upon h into dy. ओके, आता
हा ट्रायंगलचं मास पर एरिया, हे ट्रायंगलची बेस, तो ट्रायंगल तो फिक्स आहे, तो बेस तर काही बदलणार नाही. सो हे तर कॉन्स्टंट झालं. सो सिग्मा इंटू बी आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया. इंटिग्रेशन वाय स्क्वेअर मायनस वाय क्यूब अपॉन एच इंटू डी वाय. आता मला सांगा या वायची व्हॅल्यू कशी चेंज होऊ शकते. हा जो वाय आहे याची व्हॅल्यू कशी चेंज होती. जर का मी स्ट्रीप बेसला घेतली तर वायची व्हॅल्यू 0 आणि स्ट्रीप टॉपला घेतली तर वायची व्हॅल्यू एच. सो जी वायची व्हॅल्यू आहे ती बदलू शकते आपली 0 पासून एच पर्यंत. ओके. सो आपण याचे लिमिट्स घेतले इंटिग्रेशनचे. आता बघा हे झालं सिग्मा, हे झालं बी आणि याचं इंटिग्रेशन वायचं इंटिग्रेशन वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन होईल वाय क्यूब बाय 3. ओके. मायनस वायची पॉवर 3, वायची पॉवर 3 पॉवर 1 ने वाढवली, पॉवर 4 होईल डिवाइड बाय 4 टाइम्स एच, 4 टाइम्स एच. ओके. आणि याची लिमिट्स 0 पासून एच पर्यंत. सो आयची व्हॅल्यू काढण्यात चालू आहे सिग्मा बी ब्रॅकेटमध्ये वाय क्यूब, वायची अप्पर व्हॅल्यू एच. सो एच क्यूब अपॉन 3 मायनस वायची व्हॅल्यू आहे एच 4 अपॉन 4h. ठीक आहे. लोअर लिमिट पुट करायचं काम नाही, 0 ठेवल्यानंतर ते सगळं 0 होऊन जाणार आहे. ओके. सो इथलचा एच आणि इथलचा एच झाला कॅन्सल. सो एच क्यूब झालं, एच क्यूब बाय 3 आणि एच क्यूब बाय 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सबस्ट्रॅक्शन करा. एच क्यूब बाय 3 मायनस एच टू दी एच क्यूब बाय 4. सो 4h क्यूब मायनस 3h क्यूब डिवाइडेड बाय 12. सो आयची व्हॅल्यू आली सिग्मा बी इंटू एच क्यूब अपॉन 12. ओके. सो हा फॉर्म्युला मी तुम्हाला पाठ करा असं म्हणणार नाही, स्पेशली नीटच्या मुलांना तर नाहीच म्हणणार, पण जे जेडब्ल्यूची मुलं आहेत त्यांनी मात्र हे पूर्ण डेरिव्हेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा इथे एकदा क्वेश्चन असा आला होता की समजा सिग्माची व्हॅल्यू तुम्हाला दिली असेल, सिग्मा गिवन असेल, सिग्मा इज इक्वल्स टू 3y. ठीक आहे ना. सिग्मा व्हेरिएबल असेल, समजा सिग्मा इज इक्वल्स टू 3y असं दिलं आपल्याला. सो जर का 3y दिलं असेल तर इथे तुम्हाला सिग्माची व्हॅल्यू पुट करता आली पाहिजे आणि कॅल्क्युलेशन्स करता आलं पाहिजे. थोडासा मॅथमॅटिकल न्यूमेरिकल असेल तो. ठीक आहे ना. सो इन फ्युचर जेव्हा रिव्हिजन क्लास होईल मोमेंट ऑफ इनर्शियावर त्यावेळेस असे न्यूमेरिकल्स किंवा स्पेशली तुम्ही मला भेटसाल त्यावेळेस जी मेनचे न्यूमेरिकल्स आपण तसे घेऊया. ठीक. सो सिग्मा बी एच क्यूब अपॉन 12. सो मला सांगा की काय व्हॅल्यू आहे सिग्माची. आय इज इक्वल्स टू सिग्माची व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे टॉइस एम अपॉन बी एच. सो आय इज इक्वल्स टू सिग्माची व्हॅल्यू टॉइस एम अपॉन बी एच इंटू बी इंटू एच क्यूब अपॉन 12. ओके. सो इथलचा बी झाला कॅन्सल, इथलचा एच इथलच्या एच सोबत झाला स्क्वेअर, 2 6 12. सो नाव द मोमेंट ऑफ इनर्शिया, ओके, I is equals to m इथे h square upon 6. So moment of inertia of the plane lamina I ms square by 6. So remember what is the moment of inertia of the triangle. I is equals to mh square by 6. ओके. मग हा कन्सेप्ट, हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तुम्हाला रेक्टँगलला लावता, सॉरी राईट अँगल ट्रायंगलला लावता येईल का किंवा अदर ट्रायंगल्सला लावता येईल का, या सगळ्यांना लावता येतो. फक्त आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू बेस. बेसला जर का ठेवला असेल आणि बेसवर जर का ट्रायंगल ठेवला असेल आणि तो जर का रोटेट होत असेल तर ठीक आहे ना. आपल्याला बेस आणि हाईट माहिती पाहिजे, कारण की फॉर्म्युला काय आला mh स्क्वेअर बाय 6, mh स्क्वेअर बाय 6. सो आपल्याला मास माहीत असेल, h माहीत असेल, हाईट माहीत असेल तर आपण लगेच या ट्रायंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे ना. सो हे आहे ट्रायंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. डेरिव्हेशन महाराष्ट्र बोर्डच्या याला तर नाही आहे, आपण हायर लेवलच्या ज्या एक्झाम्स प्रिपेअर करतो नीट JEEमध्ये, जर का तुम्हाला ह्या डेरिव्हेशन पण तुम्ही एकदा गेलेले असाल तर तुम्हाला याच्यामध्ये जर का क्वेश्चन बाउन्स केला गेला, थोडासा फिरवला गेला तर तुम्हाला सहज जमू शकतो. ओके. सो खूप वेळ लागला आपल्याला तसं हे डेरिव्हेशन्स घ्यायला, पण मात्र इझी आहे. ठीक आहे ना. थोडं स्लोली करून पाहायचं आहे किंवा स्टेप बाय स्टेप लिहून घ्यायचं आणि परत एकदा रिवाईज करायचे, व्हिडिओ 3-4दा पाहायचे, लगेच इझी लक्षात येऊन जातं. बट शेवटी फॉर्म्युला इथे महत्त्वाचा आहे. ओके. सो काय फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द प्लेन ट्रायंगल. सो इट इज mh स्क्वेअर बाय 6. ओके. मग याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन्स वेगवेगळ्या पद्धतीनं बनवू शकतात
आणि त्याच्यावर आपण चर्चा पण करत जाणार आहोत. ठीक आहे, न्यूमेरिकल्सचं हे थेरॉटिकल चॅप्टर संपून झालं की आपण न्यूमेरिकल्सला सुद्धा याच्यावर फोकस करणार आहोत. सर्व प्रकारचे न्यूमेरिकल्स याच्यामधून आपण तुमच्याकडनं करून घेऊ. मग वर्कशीट्स तुम्हाला मिळेल, वर्कशीट्समधून पण तुम्ही जायला पाहिजे. एकदा एवढे सेशन्स पूर्ण केला की मोमेंट ऑफ इनर्शिया शक्यतो परत हात लावायचं काम पडणार नाही. ओके, फक्त स्टेप बाय स्टेप जा आणि नीटच्या मुलांनी डेरिव्हेशन्समधून कमी गेलं तरी चालेल. ओके, पण मात्र शेवटी जे फॉर्म्युले आहेत त्यांची एक लिस्टअप करा आणि त्यांना लर्न करा व्यवस्थित. ओके, सो नेक्स्ट आता मोमेंट ऑफ इनर्शिया जो मी कॅल्क्युलेट करणार आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे एका कोनचा. ठीक आहे ना, कोनमध्ये पण दोन कोन असतील, एक सॉलिड कोन आणि एक होलो कोन. ठीक आहे ना. सो सॉलिड कोन पहिले आपण घेऊया सॉलिड कोन. ओके, सो हा एक वाय ॲक्सिस घेतला आणि हा एक एक्स ॲक्सिस घेतला आणि अशा आकाराचा मी कोन घेतला. म्हणजे कोनचा आकार तर हाच राहणार आहे, पण हा एक कोन घेतला या डायमेन्शन्समध्ये. ओके, या कोनचा रेडियस आर. ओके, या कोनचा रेडियस किती घेतला आपण? आर. ओके, आणि हा सॉलिड असेल. बघा इथे सॉलिड आणि होलोमध्ये जरा थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर का सॉलिड असेल तर मास आतमध्ये पण असेल आणि मास आतमध्ये असेल तर आपल्यासाठी मेन हे डिस्टन्स होतं. सो इथून याची हाईट जी आहे ती हाईट घेऊया आपण एल इथपर्यंत. कोनला जर उभं केलं तर त्याला हाईट म्हणतात. ठीक आहे ना, हा वर्टेक्स असतो. सो एल एवढी हाईट आहे. ओके, रेडियस कोनचा आर. आता मी काय करतो, या कोनची एक अशी स्ट्रीप घेतोय. ठीक आहे ना, या स्ट्रीपचं जी थिकनेस आहे ती थिकनेस मी घेतली dx. किती घेतली? dx. ओके, आणि ही जी स्ट्रीप आहे ही स्ट्रीप या पासून या व्हर्टेक्स पासून x डिस्टन्सवर आहे. किती डिस्टन्सवर आहे? x. आता सॉलिड असल्यामुळे एक 3 डायमेन्शनल शेप असणार आहे. सो इथे मास पर युनिट व्हॉल्यूम घेऊया आपण. काय घेऊया? मास पर युनिट व्हॉल्यूम. सो मास समजा या कोनचं m आहे आणि या कोनचा व्हॉल्यूम. सो व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ कोन? व्हॉल्यूम ऑफ कोन जनरली ह्या ज्या गोष्टी आहेत कोनचा व्हॉल्यूम्स वगैरे ह्या तुम्हाला बेसिकली माहीत असायला पाहिजे, लर्न पण असायला पाहिजे. ठीक आहे. सो व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 पाय r² इंटू एल. ठीक आहे ना, आठवण्याचा प्रयत्न करा. कुठेतरी 8, 9, 10च्या क्लासमध्ये तुम्हाला असायला पाहिजे. मला वाटतं मी बरोबर घेतलं. ठीक आहे. सो मास इज इक्वल्स टू 1/3 पाय r² एल. ओके, सो इट इज इक्वल्स टू 3 m अपॉन पाय r² इंटू एल. ओके, सो हे झालं आपलं व्हॉल्यूम. आता या स्ट्रीपचं मास काढूया आपण dm. स्ट्रीपचा मास इमॅजिन करा की एक कोन आहे. ठीक आहे, आणि त्या कोनला तुम्ही असं कट केलं तर तुम्हाला काय मिळेल? त्याची सॉलिड कोन आहे आणि तुम्ही त्याला असं मधातून असं कट केलं. ठीक आहे ना, वरचा भाग काढून टाकला, खालचा भाग काढून टाकला, काय राहील? तर इथे राहील तुमच्या हातामध्ये डिस्क. ठीक आहे ना, सो डिस्क राहील. आणि ही जी डिस्क आहे या डिस्कचा व्हॉल्यूम काढावा लागेल. तर याचा मास होईल मास पर युनिट व्हॉल्यूम इंटू व्हॉल्यूम ऑफ डिस्क. सो डिस्कचा सरफेस एरिया आपण या डिस्कचा जी रेडियस होईल तो रेडियस घेऊया y. ठीक आहे ना, सो त्याचा डिस्कचा सरफेस एरिया. सो डिस्क तर सर्कल असेल, सो सर्कलचा एरिया पाय r². सो इथे मी पाय y² घेईल. ठीक आहे. आता मला पाहिजे व्हॉल्यूम. सिलेंडर असेल तो डिस्क सुद्धा एक सिलेंडरच असते. सो व्हॉल्यूम काय असतो त्याचा? क्रॉस सेक्शन एरिया इंटू त्याची हाईट. सो हाईट याची बघा हा असा अशी स्ट्रीप आहे. सो हाईट ही होईल डिस्क. सो इंटू dx. ठीक आहे ना, शांती लाव डोकं मी. ठीक आहे ना,
mass per unit volume, area of disks and thickness of disks. So thickness into area, volume. So या डिस्कचा जर का तुम्ही मास घेतलं तर हे एवढे. मग मी जे कॅल्क्युलेट करतोय ना, ते महत्त्वाची गोष्ट सांगतो की या ॲक्सिस भोवती हा कोण फिरणार आहे, त्याच्या भोवती आपला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक. आता या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होईल? अब ये तो सोचने वाली बात है. कॅल्क्युलेट करावं लागेल. नाही कॅल्क्युलेट नाही, आपण फॉर्म्युला लर्न केले, पाहिले, आपण सगळं शिकलोय आपण. मग डिस्कचा एक डिस्क जर असेल, जिचा मास एम असेल, रेडियस आर असेल आणि त्याच्या सेंटरमधून जाणारा ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही पाहिलं तो मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2 असतो. mr²/2 म्हणजे त्या डिस्कचं मास इंटू त्या डिस्कचा रेडियस y²/2 हा होईल इथे डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. सो हा झाला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. याच्यामध्ये आहे y², मी हा y² घेतला आणि dm ची व्हॅल्यू लिहितोय आता रो पाय y² dx/2. सो बघा मला dm ची व्हॅल्यू मिळाली y⁴ रो पाय dx/2. ठीक आहे ना, कोई गडबड नाही, लक्षात घ्या व्यवस्थित, शांततेनं जा. आता आपल्याला पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कोन, इंटायर कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे याला आपल्याला करावं लागेल इंटिग्रेट. सो इंटिग्रेशन, ठीक आहे ना, विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे हा एक्स याच्यासोबत आपण इंटिग्रेशन करणार. बघा एक्स ची किंमत इथे 0 असेल आणि या ठिकाणी इथपर्यंत आल्यानंतर एल होईल, इथून सुरू होईल एक्स आणि इथपर्यंत एल होईल. सो 0 to L. ओके, y⁴ रो पाय dx/2. ओके. नाउ इथे आहे रो जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, π/2 आणि इंटिग्रेशन 0 to L y⁴ dx. सो y आणि dx हे दोन व्हेरिएबल्स आहेत. बघा जशी डिस्क समोर समोर येईल तो y ची व्हॅल्यू वाढत जाईल आणि x पण वाढत जाईल. सो दोन व्हेरिएबल्स झाले. सो आपल्याला एकच पाहिजे, म्हणजे आपल्याला y आणि x मध्ये रिलेशन काढायचं. इथे सुद्धा बघा तुम्ही जर का आता पाहत असाल तर हे 2 डायमेन्शन दिसू राहिलं, एक ट्रायंगल. सो सिमिलर ट्रायंगल वाली कन्सेप्ट वापरू आपण. मी जरा पटकन वापरतो बघा. y/r इज इक्वल्स टू, ठीक आहे ना, हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स L, y साठी L नाही, y साठी असेल x/L. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y? y इज इक्वल्स टू xr/L. नाउ बस बच्चों सोपे कॅल्क्युलेशन्स राहिले. आता रो π/2 इंटिग्रेशन 0 to L y ची किंमत x⁴ r⁴/L⁴ इंटू dx. इथे बघा y ची किंमत पुट केली, पॉवर 4 घेतले. सो इट इज इक्वल्स टू रो पाय r रेडियस कोणचा बदलणार नाही, डिवाइड बाय लेंथ किंवा हाईट ऑफ द कोन बदलणार नाही, हे बाहेर घेतलं. इंटिग्रेशन 0 to L x⁴ dx. नाउ रो पाय I इक्वल्स टू रो पाय r⁴ डिवाइडेड बाय L⁴ इंटू x⁴ से इंटीग्रेशन, पावर 1 ने वाढवा तेवढा डिवाइड करा. x⁴ से इंटीग्रेशन होईल x⁵ डिवाइडेड बाय 5 इंटीग्रेशन फ्रॉम 0 to L. So it is equals to रो पाय r⁴ डिवाइडेड बाय L⁴ x⁵ आहे त्याची पॉवर 5 L⁵ डिवाइडेड बाय 5. सो इथे L ची पॉवर 4, इथलची L ची पॉवर इथे 1 राहील. ओके, सो रो इंटू पाय r⁴ इंटू L बाय 5. ओके, आता बघा परत एकदा हे बघा, या रोच्या टर्म्स मधला फॉर्म्युलाचं काम ऍक्च्युअली पडत नाही, असं पडत नाही असं म्हणता येत नाही. बघा ठीक आहे, डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये सुद्धा न्यूमेरिकल्स येत असतात. ओके, सो तो सुद्धा तुम्ही लर्न करा किंवा तुम्ही लक्षात ठेवा. चॅप्टरला व्यवस्थित रिवाइज करताना या फॉर्म्युला कसा आला याच्यामध्ये पण पहा, किंवा मासला डेन्सिटी फॉर्ममध्ये लिहिण्याची पण प्रॅक्टिस असली पाहिजे. ठीक आहे ना, जर का तुम्हाला मास माहिती आहे तर तुम्ही जर डेन्सिटी फॉर्ममध्ये लिहिता आला पाहिजे, तर त्याच्या न्यूमेरिकल्समध्ये मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे,
So I is equals to rho pi r to the power 4 L upon 5. So I is equals to, what is the value of rho? Rho ची value ही है thrice m upon pi r square L into हे rho ची value pi r to the power 4 L upon 5. L L get cancel, r square मधला एक किती गेले तर 2 राहिले, pi pi कापले, ठीक है ना. So I is equals to 3m हे तर सगळं गेलंच, इथे राहिलं r स्क्वेअर आणि इथे राहिले 5. अजून काही राहिलं का? ओके, हे 2 2 2 इथे 2 नाही घेतले, रो बाय 2 2 2 2 2. So now I is equals to 3 mr square by 10. ओके, सो ते 2 घ्यायचे, स्टेप बाय स्टेप बोलणारे विद्यार्थी समोर असले तर मजा येते, मग ते सांगतात. ओके, सो काय आलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सॉलिड कोन I is equals to 3 mr square by 10. So remember what is the moment of inertia of the solid cone? So it is 3 mr square by 10. So this is the moment of inertia of solid cone. Solid cone चा moment of inertia 3 mr square by 10. 3 mr square by 10. ओके, आज ट्रायंगल आणि कोन झाला. कोन मध्ये सॉलिड कोन आणि होलो कोन असे 2 कोन असतात. ओके, ठीक ठीक. नाउ नेक्स्ट मध्ये होलो कोन घ्यायचं, ठीक आहे ना, सिंपल आहे होलो कोन. आता हा होलो कोन आणि सॉलिड कोन मधला फरक लक्षात घ्या आणि मग त्याच्यावरून आपण याच्यामध्ये डेरिव्हेशन मध्ये चेंजेस करूया. सो होलो कोन मध्ये आणि सॉलिड कोन मध्ये काय फरक होतो बघा. सॉलिड कोन मध्ये जे मास आहे ते मास त्या पूर्ण बॉडीमध्ये आहे, म्हणजे आतमध्ये आहे, जास्तीत जास्त मास आतमध्ये असेल आणि काठावर म्हणजे सेफ सरफेस होतं कमी मास असणार. बट जर का तुम्ही होलो कोन घेतला, ठीक, होलो कोन मध्ये जर का तुम्ही विचार केला तर सरफेसवर मास जमा झालेला आहे, आतमध्ये पोकळ आहे, ठीक. आणि म्हणून मी काय करणार, या ठिकाणी जी मी आतली लाईन घेत होती ना, म्हणजे इथे आतमध्ये जास्त मास होतो, सो आतली हाईट घेत होतो ना, या केसमध्ये ती आतली हाईट नाही घेणार, ठीक आहे ना. ती मी घेणार आता ही लेंथ, इन्क्लाइन लेंथ घेणार एल, ठीक आहे ना, कुठे होलो मध्ये. ओके, आणि इथे पण हा जो x होता, हा x पण मी आता इन्क्लाइनच घेणार. मी आधी मास पर युनिट व्हॉल्यूम घेतलं का, कारण की ती 3 डायमेन्शनल होती ना, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण मास भरलेलं होतं, व्हॉल्यूम मध्ये मास होतं, याच्या फक्त सरफेस मध्ये मास आहे. सो मी या ठिकाणी मास पर युनिट एरिया घेणार. ओके, आता मास पर युनिट एरिया काय घेतो आपण. ओके, ओके, तर आपण होलो कोन घेतो. तो होलो कोन मध्ये आपण काय घेणार, मास पर युनिट एरिया, कारण की सरफेसवरच मास जमा झालेला असेल आणि सरफेसवर जर का मास जमा झाला असेल तर या ठिकाणी मास पर युनिट एरिया, सो m अपॉन पाय r इंटू एल, ठीक आहे ना. एरिया, सरफेस एरिया ऑफ द कोन पाय r एल. ओके, मग या एलिमेंटचं मास घेऊया आता. सो एलिमेंटचा एरिया, आता या ठिकाणी इमॅजिन करा की तुमच्याकडे एक होलो कोन आहे आणि त्याला तुम्ही असं कापलं तर काय बनेल. होलो कोनला कापल्यानंतर रिंग बनेल. काय बनेल, रिंग, ठीक आहे ना. डोक्यात येत नाहीये, मेंटॉस, ठीक है ना, दिमाग की बत्ती जलाओ.
जर का एक कोन आहे होलो, त्याला जर का तुम्ही असं कापलं तर काय दिसेल? रिंग दिसेल. ठीक आहे ना. अल्बर्ट आइन्स्टाईननुसार ज्याचं जास्त पाठ आहे किंवा ज्याचं जास्त नॉलेज आहे त्याच्यापेक्षा त्याची जास्त इमॅजिनेशन आहे तो हुशार. सो इमॅजिन करा, नाही तर जसं कापायला. ठीक आहे ना. इमॅजिन करा यार, एक होलो कोन आहे, त्याला असं कापलं आपण तर रिंग दिसेल ना, रिंग. ठीक आहे. आणखी पुढे इमॅजिन करा, रिंगला कापलं सरळ केलं तर काय दिसेल? रेक्टँगल. जास्त वर गेलं डोक्याच्या. होलो कोन, त्याला असं कापलं तर रिंग दिसली. रिंगला कट केलं आणि असं सरळ केलं तर एक स्केलने तयार होणार एक रेक्टँगल. इतके दिवस ते चालू आहे आपलं, बऱ्याच वेळ झालं ते. ओके. आता या रिंगचा रेडियस y आहे, तर याची लेंथ होईल 2πy आणि थिकनेस त्याची dx आहे. सो dx. ओके. ओकेच. ठीक. म्हणजे एरिया किती होईल? तर मास आहे, मास पर युनिट सिग्मा. सिग्मा इंटू याचा एरिया 2πy इंटू dx. ओके. हो ओकेच. थोडंसं परत वापस जाऊन पाहायचं आहे आणि डोकं खराब करायचंच असतं आपल्याला, त्याच्याशिवाय आपल्याला स्कोरिंग पण नाही येणार. ठीक आहे ना. नाही तर रेडीमेड स्पून फिडिंग जर का तुम्ही सवय ठेवली की यार प्रत्येक गोष्ट कशी आहे, तर ते तुम्हाला हेझर्ड साईड जरा डेंजरस आहे. ठीक आहे ना. ठीक आहे. आता सिग्मा 2πy इंटू dx हे झालं मास. आता रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे ना. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मास इंटू रेडियस स्क्वेअर, mr स्क्वेअर असतो. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर असतो. ठीक. mr स्क्वेअर, r म्हणजे रेडियस. ओके. आता या पूर्ण होलो कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया याला इंटिग्रेट करावं लागेल. बट इंटिग्रेशन मध्ये आता या dm ची व्हॅल्यू मी जर का पुट केली तर हे di इज इक्वल्स टू विल सिग्मा 2π y dx इंटू y स्क्वेअर. सो इट इज इक्वल्स टू, दिसतंय ते हो, सिग्मा 2π y क्यूब इंटू dx. वायचं क्यूब होईल ना. ओके. नाव मागचे 32 मिनिटं झाली मोबाईल हातामध्ये, हात दुखून येतो पण पढ़ना है, कुछ करके दिखाना है बच्चों. सो आता इथे y आणि dx, y आणि dx मध्ये रिलेशन फाइंड आउट करायचे. तीच मेथड वापरणार. y अपॉन r इज इक्वल्स टू x अपॉन l. सो y इज इक्वल्स टू x इंटू r अपॉन l. ठीक है. नाही समजलं मेंटॉस. सो y इज इक्वल्स टू, झालं बस झालं. आता y ची किंमत आली. आता di इज इक्वल्स टू कशाला आता आयच करूया. i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन्स याचं. सो सिग्मा 2π y क्यूबची जागी कोण आता x क्यूब r क्यूब अपॉन l क्यूब इंटू dx. आता x ची किंमत इथून सुरू झाली, इथे संपली. इथे होती 0, इथे व्हॅल्यू l. सो 0 टू l. So I is equals to sigma constant 2π constant r cube constant divided by l cube constant integration 0 to l x cube dx. Okay, shabash. Now I is equals to what? Sigma as it is pi 2π as it is r cube divided by l cube. आणि आता x टू दी पॉवर 3 चे इंटिग्रेशन पॉवर 1 ने वाढवायची. x टू दी पॉवर 4 डिवाइड बाय 4 इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू l. इट इज सिग्मा 2π r स्क्वेअर r क्यूब डिवाइडेड बाय l क्यूब इनटू l टू दी पॉवर 4 डिवाइडेड बाय 4. सो l क्यूब l टू दी पॉवर 4 गेट कैंसल. बेक वे बेदुनी 4. सो सिग्मा पाई r क्यूब into L by 2. I have a calculation बच्चों. पटकन करायला पाहिजे. सिग्माची व्हॅल्यू m अपॉन पाय r l. पाय r क्यूब l by 2. r आणि r स्क्वेअर गेले तर स्क्वेअर आला तर पाय गेट कॅन्सल झाला. l आणि l कॅन्सल झाला. ठीक आहे. m r स्क्वेअर by 2. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होलो कोन mr स्क्वेअर बाय 2. सो दोन मोमेंट ऑफ इनर्शिया आपण इथे स्टडी केले.
एक मोमेंट ऑफ इनर्शिया आपण जो स्टडी केला, 3 केले सॉरी, एक मोमेंट ऑफ इनर्शिया आपण जो स्टडी केला तो प्लेन लॅमिना होता ट्रायंग्युलर शेपमध्ये, आणि या ट्रायंग्युलर शेपचा मोमेंट ऑफ इनर्शिया अपवर्ड ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स बेस जर का आपण पाहिला तर किती आला होता, ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपण पाहिलं कोणचा 2 होते, एक सॉलिडचा आणि एक सॉलिड कोनचा आणि एक होलोस कोनचा, आणि तो कोणा ॲक्सिस भोवती, सो हा वर्टेक्समधून जाणारा परपेंडिक्युलर प्लेनला असणारा त्याच्या क्रॉस सेक्शनला परपेंडिक्युलर असणारा ॲक्सिस भोवती कोणचा ॲक्सिस म्हणतात त्याला, त्याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केले. ओके, सो इथे आपले लगभग सर्व प्रकारचे मोमेंट ऑफ इनर्शिया संपले. त्याच्यानंतर क्युबाईड असू शकतो, ठीक आहे ना, एक, पण क्युबाईडचा जस्ट तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे तो किती असेल तर त्याचा एक टेबल प्रत्येक बुकमध्ये दिलेला असतो, तुम्ही तो टेबल पाहायचा आहे, त्याला लर्न करायचं आहे, आणि तेच महत्त्वाचं आहे की तुम्हाला ते मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत असायला पाहिजे. नेक्स्ट टॉपिकमध्ये मी तुम्हाला थिक बॉडी जर का असतील, जसं की आपण सॉलिड घेतलं आणि होलो घेतलं, पण काही सरफेस असे असतात की जे थिक असतात, जसं की थिक डिस्क, थिक स्पियर, थिक सिलेंडर, आणि मग त्यांचे मोमेंट ऑफ इनर्शिया कसे कॅल्क्युलेट करायचे, तो एकदम छोटासा 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल, तो लर्न करायचा आहे. त्याच्यानंतर आपण परपेंडिक्युलर आणि पॅरलल ॲक्सिस थेरम पाहूया. देन काही फेमस असे न्यूमेरिकल्स या टॉपिकवरचे जे आतापर्यंत विचारलेले असतील वगैरे त्याची एक लिस्ट, असे व्हिडिओज आपण मोमेंट ऑफ इनर्शिया करू. सिक्वेन्समध्ये पाहत असाल तर 2 दिवसांमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया तुमचं पूर्ण होऊ शकतं. वर्कशीट सोडवा, अभ्यास करा, ठीक आहे ना. धन्यवाद.